मोटार वाहन विभाग आणि पोलिसांच्या मार्फत ई चलान प्रणालीच्या माध्यमातून दंड वसुली केली जाते। याला तीव्र असा विरोध करत स्कूल बस मालक संघटनेनं गुरुवारी 5 मार्चला राज्यव्यापी बंद पुकारण्याचा पवित्रा जाहीर केलाय। या दिवशी मुंबईसह संपूर्ण राज्यभरामध्ये एकही स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनची सेवा उपलब्ध राहणार नाही असं स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितलंय। या बंदमुळे ऐन परीक्षेच्या काळामध्ये शालेय विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। ई चलन प्रणालीच्या माध्यमातून दंड वसुली केली जात असल्यामुळे राज्यभरामधल्या वाहनधारकांमध्ये संतापाची लाट आहे। ही दंड वसुली नियमबाह्य लूट असल्याचा दावा करत राज्यामधल्या वाहनधारकांनी 5 मार्चला बंद पुकारण्याचा पवित्रा जाहीर केलाय आणि या दिवशी ट्रक, टेम्पो, बस, टॅक्सी आणि ऑटो वाहतूकदारांच्या सोबत स्कूल बसेस देखील सहभागी होत आहेत। इराणकडून अमेरिकेवरती चौफेर हल्ले, अमेरिकेचे 560 जवान मारल्याचाही दावा, तर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे 500 जण मारले गेल्याची माहिती। आखातामध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी लवकरच मोठं ऑपरेशन राबवणार, नौदल आणि वायुदल अलर्टवर, देशभरातील 30,000हून अधिक नागरिक युद्धक्षेत्रामध्ये अडकल्याची माहिती। इराणकडून भुयारामधून अमेरिका आणि इस्रायलच्या तळांना लक्ष, तर शाहेद 136 क्षेपणास्त्र सोडत असल्याचा व्हिडिओ देखील जारी। आखाती देशामधील युद्धाचा व्यापाराला फटका, JNPA बंदरामध्ये 150 कोटींचा शेतमाल अडकला। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये युद्ध न थांबल्यास व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। युद्धाचा विमान वाहतुकीवरती देखील परिणाम, एअर इंडियाकडून आखातामध्ये जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द, अनेक प्रवासी अडकले, विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे 3 लाख नागरिकांना फटका। भारताचं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं आवाहन, चर्चा आणि मुत्सद्देगिरीमधूनच मार्ग निघू शकतो, सबंध मानवजातीसाठी दहशतवाद हे आव्हान, युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। यंदा मनसेचा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होण्याची शक्यता, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडेंकडून रायगडाच्या पायथ्याशी पाहणी, राज ठाकरे 8 आणि 9 मार्चला रायगडावरती येण्याची शक्यता। माजी खासदार आणि माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन, औसा तालुक्यामधल्या कवठ्यामध्ये उद्या अंत्यसंस्कार। शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनामधील ज्येष्ठ अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।